गुड मॉर्निंग मित्रांनो, नेहमीप्रमाणे पुन्हा आपण आत्ता चाललो आहे एखाद्या नैसर्गिक स्थळाला भेट द्यायला, ते म्हणजे धनगर वॉटरफॉल। माझ्या जोडीला आहे माझा मुलगा कनिश। खूप दिवसांनी आम्ही दोघं चाललो आता बरोबर, कारण बदलापूरपासून एकदम जवळ स्थळ धनगर वॉटरफॉल कोंडेश्वर। आपण कोंडेश्वरला पण जाणार आहेत, त्याचा व्हिडिओ आपण मागेच टाकलेला आहे, तो पुन्हा करणार नाही आपण। चला जाऊया आपण धनगर वॉटरफॉल। त्याला आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते लागतात। हा डाव्या बाजूला आपल्याला धनगर वॉटरफॉलकडे घेऊन जातो। जसं आपण तिथून टर्न मारतो तर आपल्याला खूप खडबडीत रस्ता लागतो। थोडा पुढे गेल्यानंतर आपल्याला लगेच उजव्या साईडला 2 मिनिटाच्या अंतरावर आता आपण भोज डॅमपाशी पोहोचलेले आणि मागच्या महिन्यात आपण कोंडेश्वरला आलतो तेव्हा पाणी खूपच कमी होतं, पण आत्ता भरपूर पाणी आहे। धनगर वॉटरफॉलला येण्यासाठी आपल्याला बदलापूर हे रेल्वे स्टेशन हे जवळचे, आणि तिथूनच आपण दहिवली हे गाव आहे, त्याच्या पुढेच भोज गाव आहे। तिथून आपण लेफ्ट टर्न मारल्यानंतर आपण डायरेक्ट अवघ्या 15 मिनिटातच जर बाईक असेल तुमच्याकडे तर पोचू शकता। तिथे आपल्याला संकेत फार्म हाऊस लागतो। आता तिथे मला वाटतं बंद आहे। त्याच्या बाजूने आपण पुढे गेल्यानंतर एक डाव्या साईडला रस्ता जातो, तो डायरेक्ट आपल्या धनगर वॉटरफॉलकडे घेऊन जातो। थोडा पुढे गेलं तर आपण वरच्या साईडतून म्हणजे धनगर वॉटरफॉल जिथून पडतो तिथे पोचतो आहे। मित्रांनो, इकडे संकेत फार्म हाऊस आहे, त्याचा कंपाऊंड आहे। कंपाऊंडच्या बाजूने पण तुम्ही धनगर वॉटरफॉलच्या अगदी खाली जाऊ शकता। तर आपण थोडं पुढून जाणार आहे, कारण आपल्याला पहिले धनगर वॉटरफॉलच्या वरच्या साईडला जायचे। एक रस्ता आपल्याला संकेत फार्म हाऊसच्या इथून जातो ना, दुसरा पुढे आल्यानंतर इथे एक झोपडी आहे, तिथून खाली गेल्यानंतर लगेच आपल्याला धनगर वॉटरफॉल लागणार आहे। इथून आता आपल्याला खालच्या साईडला जायचे, तिथून पुन्हा लेफ्ट टर्न मारून आपल्याला वर यायचे। पासून आपण खालच्या साईडला आल्यानंतर लगेच आपल्याला 2 रस्ते लागतात। ते उजव्या साईडला रस्त्याने आल्यानंतर आपण वरच्या साईडला जातो। आता आपण धनगर वॉटरफॉलच्या वरच्या टॉपला पोहोचलेलो आहेत। इथूनच खाली धनगर वॉटरफॉल पडतोय। थोड्या वेळात आपण खाली पण जाणार आहोत। आता आपण बाजूनेच धनगर वॉटरफॉलच्या इकडे म्हणजे खालच्या साईडला चाललेलो आहे। खायला जर खाली उतरणं सोपं आहे, एकदम काही रिस्की नाही आहे। आपण त्यासाठी सावकाशी चालू करून तरीच पण आपल्या जोडीला आहे, फॅमिली सोबतही येऊ शकतं। पाऊस पडला त्यामुळे थोडा चिकट झालं आहे, बाकी रस्ता एकदम साधा आणि सोपा आहे। समोर तुम्हाला धनगर वॉटरफॉल आता दिसत आहे।
फायनली मित्रांनो आता आपण धनगर वॉटरफॉलपाशी पोहोचलेले आहेत. तुम्ही बघत असाल तर नजारा खूपच छान आहे.